पुढची महत्त्वाची बातमी बघूया। बातमी लातूर मधली आहे। लातूरच्या बंद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं वीज बिल लाखोंच्या घरात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं महिन्याचं वीज बिल तब्बल 5.5 लाख रुपये आलंय। कोरोनाच्या काळामध्ये या हॉस्पिटलचा कोविड सेंटर म्हणून वापर झाला। त्यानंतर फेब्रुवारी 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत हे हॉस्पिटल बंद होतं। गेल्या 3 दिवसांपूर्वी हॉस्पिटलच्या 2 मजल्यांवर बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आलाय। हे हॉस्पिटल बंद असताना महिन्याला तब्बल 5.5 लाख रुपये वीज बिल आलंय। एवढ्या वीज बिलाबाबत रुग्णालय प्रशासनाने साधी विचारणाही केलेली नाही। कोविडचा काळ आला आणि कोविडच्या काळामुळे हे हॉस्पिटल बंद ठेवावं लागलं आणि या हॉस्पिटलचा वापर कोविडच्या काळात म्हणजे 2020 आणि 21 मध्ये जवळपास कोरोना सेंटर म्हणून या ठिकाणी वापर झाला। त्यानंतर मात्र हे हॉस्पिटल जे आहे ते पूर्ण क्षमतेने बंद होतं। या ठिकाणी जे मोठमोठ्या मशिनरी आहेत त्या बंद होत्या, एसी बंद होत्या। त्यानंतर या ठिकाणचं सर्व साहित्य जे आहे ते आजही धुळकात पडलेलं आहे। गेल्या 3 दिवसापासून इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं ओपीडी जरी सुरू करण्यात आली असली तरी गेल्या वर्षभरापासून हे हॉस्पिटल पूर्णपणे बंद होतं आणि या गेल्या वर्षामध्ये संपूर्ण वर्षामध्ये जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या संपूर्ण वर्षामध्ये हॉस्पिटल बंद असताना देखील प्रति महिना या हॉस्पिटलचं बिल जे आहे ते 5.5 ते 6 लाखांच्या घरामध्ये आहे आणि दरमहा हॉस्पिटल बंद असताना देखील हे 5.5 ते 6 लाखाचं बिल लातूर शहरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं भरण्यात आलेलं आहे। नेमकं हे बिल कशामुळे येतंय आणि हे वाढीव बिल का आपण पेड करतोय याची साधी विचारणा सुद्धा इथल्या डीनने महावितरणकडे केलेली नाही। त्यामुळे लातूर शहरामध्ये आता हा चर्चेचा विषय बनलाय आणि विशेष म्हणजे आता तरी या लातूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या लाईट बिलाच्या बाबतीत कोणी विचारणा करेल की नाही याबाबतही शंका निर्माण झाली आहे। नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर। नाही, या बाबतीत मी संपूर्ण माहिती करण्याशिवाय कुठलेही कॉमेंट देऊ शकणार नाही। या बाबतीत मी संपूर्ण माहिती करण्याशिवाय कुठलेही कॉमेंट देऊ शकणार नाही। नवीन जे डीन आलेले आहेत समीर जोशी सर, डॉक्टर समीर जोशी सर आलेले आहेत या ठिकाणी। ते नवीनच आलेले आहेत। त्यांच्याकडे मी रीतसर तक्रार दिलेली आहे। त्यांनी चौकशी करतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। 8 वर्षामध्ये या आमच्या समितीची एकही बैठक घेतलेली नाही। तर आम्ही हे घरानं मांडायचं कोणापाशी? हॉस्पिटल बंद असताना या ठिकाणी दरमहा 5-5 लाख रुपये लाईट बिल येत आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी कसल्याही पद्धतीची ओपीडी सुरू नव्हती, कसलंही काही नव्हतं। कसल्याही पद्धतीचा हॉस्पिटलचा उपयोग नसताना या ठिकाणी जर 5-5 लाख रुपये लाईट बिल येत असेल तर मग निश्चितपणे हे लाईटचा वापर या ठिकाणी प्रशासनानं कोणत्या ठिकाणी केलेला आहे हा मात्र संशोधनाचा विषय आहे।